मराठवाड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजलेला आहे आणि अशातच बीडमध्ये मांजरा नदीला पूर आल्यामुळे हिंगणी खुर्द गावाला मोठा फटका बसलाय। दरम्यान अजित पवारांकडून या गावात पाहणी केली जाते। या भागातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधत ते पाहणी करतायत। हिंगणी खुर्द गावात अजित पवार हे पाहणी करतायत। विनंती आहे। तर आता आमचे अधिकारी सांगतात 20 घर, एकूण किती घरात पाणी गेलं? 20 घरात माझी विनंती आहे, जे बाधित झालेले त्यांना आम्ही नक्की मदत करू, पण त्याच्यामध्ये उगीच संख्या वाढू नका। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। तर आता आमचे अधिकारी सांगतात 20 घर, त्यांचे आम्ही लगेच 5-5 हजार रुपयाच्या ठिकाणी देऊन टाकू। धान्य पण देऊन टाकू आणि धान्य दिले आणि बाकीच्या बाबतीत आता इथं पाणी परत येऊ नये म्हणून आणखी काही इथं करण्याची गरज नाही आपल्याला पुनर्वसन केलं ना बाळा तुझं? सांगितलं पुनर्वसन झालेलं 95चा प्रस्ताव असा बरं काय पुनर्वसनाचा प्रस्ताव होता त्या टायमाला तोपर्यंत आयुक्तापर्यंत आमची फाईल गेलेली आमचे संभाजीनगर त्या टायमाला किती लोकांचं पुनर्वसन दादा पण यायची सगळी घरं पाण्यात होती का? बरं ऐका ना, त्याच्या वरच्या बाजूला तिथं आमचं गावठाण किंवा गायरान काही आहे का? उद्धव ठाकरे आज आणि उद्या मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत। उद्धव ठाकरे सकाळी 11:30 वाजता लातूरमधील काडगाव इथं जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील। तिथून दुपारी 12:30 वाजता धाराशिवच्या कळंब तालुक्यातील इटकूर गावात जातील आणि दुपारी 1:30 वाजता वाशी तालुक्यातील पारगावात उद्धव ठाकरे पाहणी करतील। बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही उद्धव ठाकरे पाहणी दौऱ्याकरता जाणार आहेत। बीडमधील कुर्ला इथं दुपारी 1:30 वाजता, जालन्याच्या अंबड तालुक्यात तसंच छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत। मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरानं हाहाकार उडवलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता सरकार सत्ताधाऱ्यांनंतर उद्धव ठाकरेंनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी करण्याचं निश्चित केलेलं आहे।